न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. यवतमाळमध्ये पीक विम्यांसाठी शेतकऱ्यांचे मुक्काम पोस्ट आंदोलन, प्रशासकीय दिरंगाईवर विचारला जाब. यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या रखडलेल्या प्रश्नांवर शेतकरी चळवळीने आक्रमक पवित्रा घेत दिनांक 27 एप्रिल रोजी प्रशासकीय कार्यालयावर मुक्काम पोस्ट आंदोलन केले. प्राध्यापक पंढरी पाटे, कॉम्रेड सचिन मनवर आणि प्रवीण आडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विदर्भातील महत्त्वाचा कृषी जिल्हा असूनही सोयाबीनच्या नुकसान भरपाईच्या यादीतून यवतमाळला वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला. नांदेड जिल्ह्याला विमा मिळतो तर यवतमाळला का नाही, असा थेट सवाल यावेळी करण्यात आला. सरांसोबत बोलायचं, सरांसोबत आम्हाला बोलायचं आहे. नाही, चेअरवर नाही. ऐका तुम्ही, तुमचा अपमान नको होऊ देऊ. कसं आहे, तुमच्या प्रशासकीय पदाचा अपमान नको होऊ देऊ. नाही सर, तुम्ही नाही सर, ऐका. नाही सर, शेतकऱ्यांना कायम अपमानच होता आणि आम्हाला सन्मानाची अपेक्षा नाही. आम्हाला आमच्या हक्काच्या गोष्टी फक्त पाहिजे. बरोबर. नाही, आम्ही बसतच नाही. बसायचा प्रश्न